प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व विदर्भ विभागीय दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे संपादक, जनता टाइम्स, जटा टीव्हीचे प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत जे विविध सामाजिक क्षेत्रात काम करतात व त्यांच्या कार्याची दखल कुठेतरी व्हावी व त्यांना त्यांच्या कार्याचा मान सन्मान व्हावा या उदात्त हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 76 मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रामुख्याने माजी खासदार खुशाल बोपचे, दैनिक माझा मराठवाडा विभागीय संपादक दशरथ सुरडकर, मराठवाडा विभागीय संपादक गोकुळ सिंग राजपूत, कार्यकारी संपादक संजय दांडगे, परशुराम दिघोरे, विजय कुमार डहाट, रोशन जांभुडकर, पंकज वानखेडे, डॉक्टर अक्षय कहालकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या ठिकाणी रोशन जांभुडकर, पत्रकार आशिष चेडगे, ऋग्वेद येवले, भावेश कोटांगले व इतरही मान्यवरांच्या स्मृती व प्रमाण स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात. भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या भूतलावर जन्माला आलेल्या सर्व महापुरुषांनी या ठिकाणी कोटी कोटी अभिवादन करतो. आणि आजच्या सन्मान घ्या सन्मान द्या या सोहळ्याच्या निमित्तानं प्रेस सेवा संपादक संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक माझा मराठवाडा या वृत्तपत्राचे विदर्भ विभागीय संपादक, माझे एक आदर्श सहकारी विद्रोही पत्रकार सन्माननीय आदरणीय संजीवजी भांबोरे साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे एक लोकप्रिय माजी खासदार तथा बहुजन अखिल भारतीय बहुजन ओबीसी बहुजन महासंघाचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय बोपचे साहेब, आढळचे सरपंच, मागील वेळेला आमची भेट झाली, मुंगाटे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले शांतिवन बुद्धविहाराचे सर्व संचालक जीवनबोधी मिश्राम सर, या धम्मपीठावर विचारपीठावर उपस्थित असलेले माझ्या सोबत आलेले माझे एक आदर्श सहकारी दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजयजी दांडगे साहेब, मराठवाडा विभागीय संपादक गोकुळजी राजपूत साहेब व या विचारपीठावरील सर्वच मान्यवर, सर्वच विचारवंत आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आजच्या या सन्मान घ्या सन्मान द्या सोहळ्याचे उद्घाटन झाले असे मी सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर करतो आणि माझ्या या ठिकाणी 2 शब्दाला सुरुवात करतो. सन्माननीय आदरणीय माजी खासदार बोपचे साहेब, खूप आनंद झाला की तुमच्या समोर मराठवाड्यातून येऊन मला या ठिकाणी सन्मान घ्या सन्मान द्या या चिंतन सोहळ्यानिमित्त आमचे आदर्श सहकारी, आदर्श पत्रकार, माझ्या दैनिक मराठवाडा वृत्तपत्राचे माझे आदर्श सहकारी विदर्भ विभागीय संपादक संजीव भांबोरे साहेब यांच्या या वाढदिवसानिमित्त बोलण्याची संधी मिळाली. सर्वप्रथम मी भांबोरे साहेबांना दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्र समूह व सुरडकर परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझं आयुष्य तुम्हाला लाभो अशी तथागत चरणी याचना करतो. बोपचे साहेब, भांबोरे साहेबांची आणि माझी खऱ्या अर्थाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. भंडारा टू छत्रपती संभाजीनगर जवळपास 750 किलोमीटरचं अंतर येतं साहेब, आणि या 750 किलोमीटर अंतरावर या ध्येयवेड्या पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अवलिया संजीव भांबोरे यांची भेट झाली आणि बोलणं झालं की बा तुमचं वृत्तपत्र छान वाटते, सोशल मीडियावर वाचण्यात येते, बातम्या दर्जेदार असतात, विद्रोही असतात, मला काम करता येईल का? अवश्य करा, काही हरकत नाही. पत्रकाराने निश्चितपणे काम केलं पाहिजे.
संपादकाचा विश्वास संपादन केला पाहिजे या अनुषंगाने त्यांना सांगितलं. तुम्ही तुमच्या बातम्या पाठवत चला. ज्या वेळेला बोपचे साहेब त्यांच्या बातम्या माझ्याकडे यायला लागल्या, वाचल्या बातम्या, कुठेही त्यांच्या बातमीमध्ये मला करेक्शन करावंसे वाटले नाही. दीर्घ रस्व काना मात्रा विलांटी आणि सहसा आमच्या पत्रकार बांधवांना माहिती आहे की आज बोपचे साहेब या ठिकाणी आहे. मी शब्द परत करतोय, आदरणीय सन्माननीय हा शब्द परत करतो. ज्या वेळेला आम्ही बातमीपत्र लिहितो त्यावेळेला मात्र आम्हाला या शब्द परत करता येत नाही. जे आपलं जन्माचं नाव दिलेलं असतं त्याच नावाचं शांती बौद्धविहार चिचाड या ठिकाणी आजच्या या सन्मान द्या आणि सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमाअंतर्गत आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय दशरथजी सुरटकर साहेब, मुख्य संपादक छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार तथा अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर खुशालजी बोपचे, अड्याळ येथील सरपंच शिवशंकरजी मुंगाटे, या शांतिवन बुद्धविहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून प्रामुख्याने उपस्थित झालेले आमचे मोठे बंधू रोशनजी जांभूळकर यांच्या सामाजिक कार्यात खरं म्हणजे आज जो एक कार्यक्रम या ठिकाणी झाला, मला वाटतं हा एक अनोखाच असा कार्यक्रम झाला आहे. कारण की समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक माणूस आपला कार्य करत असतो, तर त्याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी एक जिज्ञासा असते की मी माझं हे जे मी काही करतो आहे तर याचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे, याची दखल ही घेतली गेली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून वांबोरे साहेबांनी आज म्हणजे त्यांचा वाढदिवस असताना या अशा कार्यक्रमाचं आयोजन करणं म्हणजे खऱ्याच अर्थानं एक उल्लेखनीय असं हे कार्य वांबोरे साहेबांचं आहे असं मला वाटतं. या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी जवळजवळ म्हणजे मोठ्या संख्येने सर्व क्षेत्रातले तर मोजके लोक आलेच, पण पत्रकार बंधू सुद्धा मोठ्या संख्येने आले. पत्रकार हा आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्याच्या